हॅलो हॅलो चिप हॅलो हॅलो. इथं दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आणि दुसरा सामना सुरू झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती फलंदाज सुद्धा बाद झाला. नैनेश धुमाळ बाद झालाय आणि नवीन फलंदाज विठ्ठल मोजे हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करामात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जो आहे तो गोलंदाजी मार्गावरती शिवाजी वणकर गोलंदाजी मार्गावरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहूया काय करामात शिवा करणार आहे. समोरच्या बाजूला विठ्ठल मोजे आहेत. नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय उमेश माळवे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल धाबलेक एकाने पुढे जाईल. धाबलेकावरती धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती 5 वरती. एक फलंदाज बाद. सामना क्रमांक दुसरा आहे आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सोमेश्वर विरुद्ध शिवतेज ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अकरा वाजून 30 मिनिटांनी हा सामना जो सुरू झालाय मैदानाच्या आत. आता 11 वाजून 33 मिनिटं झालेत. एक फलंदाज बाद झाले. 3 चेंडू जे टाकून झालेले आहेत. वेळ वाचणं गरजेचं असेल शिवाजी वणकर. आपण अर्धा तास लेट आहोत आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना दुसरा सामना सुरू होत असताना. हो भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. चेंडू डॉट असेल चेंडू निर्धाव असेल. धाबा फलकावरती धाबा संख्या आपण पाहतोय जी असणार आहे 5 धाबा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये बाद होणारा फलंदाज नैनेश धुमाळ शिवतेज या संघाला बसलेला हा पहिला धक्का आपण जो पाहिलेला आहे. याच पहिल्या षटकामध्ये शिवाजी वणकर तयार असेल. उजव्या हाताने परत एकदा विठ्ठल मोजे आणि उमेश. इथे मात्र झेल झाला पा. फलंदाज बाद होईल तो उमेश माळवे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतोय हे जे मैदान आहे RS खांदवे ग्राउंड आपण पाहतोय बंधू प्रेम आणि RS खांदवे क्रिकेट ग्राउंड वरती आपण पाहिलेलं एक रेकॉर्ड आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे बाबू मोजे. लोहगावमध्ये आतापर्यंत कोणी 6 चेंडूमध्ये 6 षटकार फुल पिच मध्ये आतापर्यंत कोणी खेळलेला नाहीये. तो खेळलाय. त्याचं नाव आहे बाबू जो मैदानाच्या आतमध्ये. हाफ पिच मध्ये मात्र आपण हे रेकॉर्ड जे पाहिलेलं आहे बाबू मोजेचं. आता इथं आपल्याला पाहायचंय फुल पिच मध्ये अजून एक रेकॉर्ड बाबूच्या नावावरती होणार का ते आपल्याला पाहायचंय. त्या पिच क्रिकेटची स्पर्धा होती.
फुलपिच मध्ये अजून एक रेकॉर्ड माझ्यापर्यंत पोहोचलं जात आहे. ओमकार खांदवे डीके यांनी 5 चेंडूवरती 5 षटकार खेळलेले, हे रेकॉर्ड आहे. उजव्या हाताने प्रत्येकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती इथं आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं त्या दरम्यान एक सिंगल आली. षटक क्रमांक आपण भाऊ मैदानाच्या आतमध्ये या सिंगल चरपणे जे संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या 6 धावा, 2 फलंदाज बाद. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले. एक नैनेश धुमाळ बाद झाला आणि एक उमेश माळवे. नैनेश आणि उमेश ही जोडी बाद होताना पाहायला मिळते. वास्तविक पाहता की नैनेशने तरी 4 धावा संघासाठी बनवल्या, पण उमेश शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाला. 2 बाद 6 धावा आहेत. नवीन गोलंदाजी मार्गावरती आता सचिन दुरेकर हा नवीन गोलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आणि एस्टेनच्या पाठीमागे स्वतः आता शिवाजी बनकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश खांदवे अगदी आपण पाहू, अगदी इथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं जे काही षटक अजून एक आपल्याला पाहायला मिळते हे 2ऱ्या क्रमांकाचं, त्यासाठी सचिन दुरेकर जो गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूने सुरेश खांदवे आणि पलीकडच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ जो आहे सचिन इथापे. एक सुरेश आणि सचिन या म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे जे आता 30 इयर सर्कलच्या बाहेर आहेत. इथे एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्यावर पण धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 7 धावा धापलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गावरती तयार असणारे पाहूया. प्रत्येकदा गोलंदाजी मार्गावरती उजव्या हाताने सचिन दुरेकर या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करतोय. तिथे 1 धाव आली. धापलेकर धावसंख्या 1ने पुढे जाईल. धापलेकरवरती धावसंख्या 8 धावा. धापलेकरवरती आपण पाहतोय 2 फलंदाज बाद आहे. या ठिकाणी निलेश शेठ निंबाळकर उपस्थित झालेले आहेत. आदिनाथ शेठ निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेत. योगेश शेठ खांदवे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हर्षल खांदवे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असतं. आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये राज सर ऋषी गोलंदाजीला एक ताकीद देताना दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहे चेंडू पूर्णपणे व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होते ते आमचे विक्रमशेठ निंबाळकर, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गतीची या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूची गती जी आहे ही थोडीशी कमी करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एक सिंगल लेग बायच्या रूपाने धाबलेक एक पुढे जाईल. धाबलेकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 9 धावा, 2 फलंदाज बाद. पॉवर प्लेचं षटक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्गावरती प्रत्येकदा सचिन दुरेकर आणि समोरच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय विठ्ठल. फुलटा चेंडू बॅक पुढला सरकला. चेंडू खेळला जाईल कमला. खूप मोठी दरी. चेंडू पोचले सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाबराक धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे या चौकाच्या पण वाढली झाली. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 13 धावा, 2 फलंदाज बाद या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 13 अंक काय करामत करणार. इथे गोलंदाज परत एकदा तयार असेल. उजव्या हाताने फाईन लेगला चेंडू खेळून करायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणारे शांत प्रकारचं वातावरण. हे वातावरण अशांत कशा प्रकारे केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. 2 बाद 13 धावा आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या चालू असताना सचिन दुरेकर आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आहेत. आदरणीय आमचे अभिमन्यू मोजे या ठिकाणी जे उपस्थित आहेत. चेंडू हवेत. चेंडू पोचेल लॉंगलला. सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेहरा. थँक्यू. इथे किरण गायकवाड साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल, स्वागत असणार आहे.
षटक्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल ते आता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावासंख्या आपण पाहतोय 19 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद आहेत 2 बाद 19 धावा आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला आणि त्यानंतर राहिलेल्या 10 चेंडूमध्ये 9 धावा आल्या, पण या 9 धावा येत असताना 2 फलंदाज सुद्धा बाद झाले. असे 19 धावा आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वेळ वाचणं गरजेचं राहील. शिवाजी बनकर परत एकदा गोलंदाजीवरती तयार. शिवाजी बनकर तयार असेल गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण अशांत कशा प्रकारे केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित असणारे उत्तरेश्वर करंडक सीझन 2 आहे, पर्व दुसरं आहे. भव्यदिव्य बुलपीच क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गाव चॅम्पियन लीग ही क्रिकेटची स्पर्धा आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आहे. समस्त ग्रामस्थ लोहगाव आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की परवापासून म्हणजे 25 जानेवारी पासून तर 3 फेब्रुवारीपर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. 10 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. शिवा तयार, समोरच्या बाजूला फलंदाज बाबू, महेश मोजे अर्थात बाबू. महेश आपण पाहतोय अगदी स्ट्राईकला आहे. शिवा जो इथे उजव्यात आले. सूर्यप्रकाशचा या 2 फटका आपण पाहतोय. शिवा चेंडू कव्हर करेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. धाबराकर धावसंख्या स्थिर आहे ती 19 धाव. 2 फलंदाज या दरम्यान बाद असलेले आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. इथे मात्र फलंदाज बाद होईल. बाबूला परतावं लागेल. धक्का क्रमांक बसला झाली तर तिसरा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये धाबालकावरती धावासंख्या आपण पाहतोय ती आहे 19 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तो आता प्रसाद खांदवे हा नवीन फलंदाज बाबूच्या जागेवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. शांत प्रकारचं वातावरण थोडंसं अशांत केले शिवाजी बनकरच्या गोलंदाजीने. 3 फलंदाज शिवाय आतापर्यंत जे बाद केलेले आहेत. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. इथून पुढच्या गोलंदाजीमध्ये शिवाकडून शिवाचे अजूनही 3 चेंडू या नंतरचे टाकायचे जे बाकी त्या 3 चेंडूमध्ये शिवा अजून काय करमत करतो ते आपल्याला पाहिजे. हा पिच टेनिस बॉलच्या काळामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर सोमेश्वर संघाचा संघनायक म्हणून कामगिरी पाहणारा हा शिवाजी बनकर होता. बाकीचे सगळेचे सगळे खेळाडू खांदवे आणि एकच शिवा होता, याचा आडनाव बनकर होत. असा असणारा हा शिवा आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मार्फत अगदी व्यवसाय करणारा हा शिवाय. या दरम्यान आपण पाहतोय शिवा तयार गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईकला विठ्ठल मोजे असेल, नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रसाद खांदवे असेल, जो इथे काही आपल्याला
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळला गेलाय, परंतु चेंडू काय हातामध्ये आला नाही. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हातामध्ये येण्याच्या अगोदर घेतली. एक सिंगल धाबरेक याकडे पुढे जाईल. धाबरेकर धावसंख्या 20 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना तिसरं षटक चालू आहे. 3 फलंदाज बाद आहे. 20 धावा धाबरेकर आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवते स्पोर्ट्स हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यस खानवे क्रिकेट ग्राउंडवरती क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. लोहगाव मधला असणार एक आणि लोहगाव पंचकृषीत असणार सुसज्ज असं हे मैदान. कालांतराने या मैदानावरती सुद्धा आपल्याला रणजीच्या स्पर्धा असतील किंवा मोठमोठे इव्हेंट या मैदानावरती होताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत त्याची पूर्णपणे जय्यत तयारी आमचे आर.एस. खानवेचे असणारे प्रोप्रायटर कुछ बात नाही. हो या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बॉल 4 रन. चौकार आहे. धाबरेकर धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाबरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळते तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ही ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये नेहमीच येताना आपल्याला जे पाहायला मिळते कुणाल वाघमरे, श्रीनाथ शेठ निंबाळकर हे 2 व्यक्ती आपण पाहतोय ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचलेले आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाला जे काही बक्षीस आहे 77,777 रुपये. त्या दरम्यान सूर्यकांत आप्पा किसन निंबाळकर शिवसेना नेते वडगाव शहरी मतदारसंघ नक्षराजे युवा संघ नक्षराजी युवा मंच यांच्या वतीने, त्याचबरोबर त्यांच्या समेत सोमनाथ गोविंद खांदवे पाटील माजी उपसरपंच आणि प्रतापराव काळूराम खांदवे पाटील प्रोप्रायटर राजरत्न हॉटेल्स यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाला बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी या दरम्यान आपण पाहतोय जे प्राइज आहे 55,555 रुपये. त्याने रमेश नाना पंडित निंबाळकर प्रोप्रायटर सूरज फर्निचर, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार प्रोप्रायटर गीता लॉन्स, आदरणीय नागेश बाळासाहेब मोजे प्रोप्रायटर वैष्णवी कंस्ट्रक्शन याने आपल्याला जो पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक जो होता तो या ठिकाणी आता संपलेला आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या दरम्यान अगदी जो टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कोती तयार असेल आणि गोलंदाजी मार्कोती गोलंदाज आले सचिन दुरेकर, परत त्याचा कंटिन्यू मारा करण्यासाठी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. वेळ वाचणं गरजेचं असेल. शिवा बनगर सर गोलंदाज तयार आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. सचिन दुरेकर हलक्या हाताने चेंडू दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. झटपट धबलक स्थिर आहे.
धाबळेकर धावसंख्या 3 बाद 24 धावा 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या दरम्यान चेंडू हवेत असेल, चेंडू पोहोचेल मात्र खेळाडूच्या डोक्यावरून. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक और ये चेहरा बिग हिट केलाय फलंदाज विठ्ठल मोजे हिच्या बॅट मधून आलेला कणकणी षटकार. धाबळेकर धावसंख्या आपण पाहतोय 3.2 ओव्हर्स मध्ये 3 बाद 30. उजव्या हाताने हा चेंडू सुरेख उजवेष्टीच्या बाहेर वाईट बॉल, चेंडू खराब. धाबळेकर धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 3 विकेट्स इन 4 ओव्हर प्रोग्रेस. 3.2 ओव्हर्स. गोलंदाज तयार उजव्या हाताने. सूर्यप्रकाशचा फटका या दरम्यान अगदी आपण पाहतोय. फटका यासाठी की अगदी याच्या अगोदरचा चेंडू वाईट आला होता, त्यानंतर त्याच्या अगोदरचा चेंडू एक षटकार आला होता, त्यामुळे सिंगल घेतली गेली आणि तदनंतर आपण पाहतोय नॉट ट्रॅकच्या बाजूला इथे फलंदाज आता आराम करताना थोडासा पाहायला मिळेल. थोडासा कॉन्फिडन्स स्वतःचा वाढताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो विठ्ठल मोजे. आता स्ट्राईकच्या बाजूला प्रसाद खांदवे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार उजव्या हाताने पंचाला पार करून. लो फुलटा चेंडू होता, चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक 2 खूप दूरवरती आहे, तिथे चेंडू कव्हर केला गेलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि त्या 2 धावा आल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण असेल, धावसंख्या पुढे जाईल. धाबळेकर धावसंख्या 34 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना तिसरं बक्षीस या स्पर्धेमध्ये 44,444. माजी उपसरपंच सुनील बबन खांदवे मास्तर. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन चौकार. धाबळेकर धावसंख्या आपण पाहू पुढे जाऊन पोहोचेल आता 38 वरती. 38. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 38 धावा षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सोमेश्वरच्या बाजूने. आणि इथे शिवते संघ हा पहिल्या डावात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा शॉर्टपिच चेंडू होता, चेंडू हवेत असेल, इथे मात्र झेल सुटला. पा प्रसादला मिळालेली ही जीवदार आहे. धाबळेकर पुढे जाईल. धाबळेकर धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते ती आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 39. 39. लॉस ऑफ 3 विकेट्स इन 4 ओव्हर कंप्लीट. तिसऱ्या क्रमांकाला जे काही बक्षीस आपण पाहतोय त्याच्यामध्ये सुनील बबन खांदवे मास्तर, माजी उपसरपंच आणि आदरणीय संतोष लाला साहेबराव खांदवे पाटील, अध्यक्ष भाजप वडगाव शहरी मतदारसंघ यांच्या माध्यमातून आहे. चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस आहेत 33,333. माजी युवा प्रमुख शिवसेना आणि माजी सरपंच आदरणीय प्रमोद शेठ चंद्रकांत काळे आणि युवा नेते भाजपा आदरणीय सुधीर बाळासाहेब काळभोर यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 33,333. त्याचबरोबर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा आपण जे लाईव्ह करत आहोत यासाठी जे काही सौजन्य आहे या गावचे असणारे नवगावचे माजी उपसरपंच आदरणीय प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील आणि त्याचबरोबर आकाश गार्डनचे प्रोप्रायटर आदरणीय सुनील सुदामराव खांदवे पाटील या दोन व्यक्तींच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. पंच जे आहेत या पंचांसाठी जे सौजन्य आपण पाहतोय त्यांच्या मानधनासाठी असणारे जे काही सौजन्य आपल्याला पाहायला मिळते ते माजी उपसरपंच आदरणीय नवनाथ बबन मोजे, उद्योजक आदरणीय बाळासाहेब सोपान खांदवे आणि उद्योजक संदीप संभाजी लांडगे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हे सौजन्य पाहायला मिळते. सभामंडप सौजन्य आपण हे या ठिकाणी जे काही मंडप आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, मुख्य व्यासपीठ आपल्याला जे पाहायला मिळते त्यासाठी जे काही सौजन्य आहे आणि इथे मात्र फाईन लेगला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे.
आपल्याला धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे या चौकाराच्या रूपाने पुढे जाऊन पोहोचली गेली. ती आता 43 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठासाठी जे काही सौजन्य आहे ते आदरणीय आमचे संतोष बाबासाहेब निंबाळकर उद्योजक आणि आदरणीय मंगेश यशवंत निंबाळकर उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. कॉमेडिएटर्स सौजन्य समालोचक सौजन्य आहे ते आदरणीय आमचे उद्योजक शांताराम बबन मोजे यांच्या वतीने समालोचकांसाठी सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अतिशय सुरेख पंचाकडे अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं अपील पूर्णपणे जे फेटाळून लावलं जात आहे. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहूया शरीरावरती जो आला गेला इथे चेंडू काय बॅटवरती येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव असेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे 43 धावा आहे. 3 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू येते 5वा आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते म्हणजे शुभम लोणकर यांचा जो आवाज आपल्यापर्यंत ऐकायला जो मिळतोय या दरम्यान बॅटची कड चेंडू सुंदर त्या अडवला गेला. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने दाबला पुढे जाऊन पोहोचतो 44 वरती. 5वं षटक चालू 44 धावा आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय साऊंड सिस्टीम सौजन्य उद्योजक आदरणीय आमचे मान्य श्रीमान भरत बाळासाहेब पवार यांच्या शुभ हस्ते आपण याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. भरत पवार आणि यश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. कोणाचा तयार असेल उजव्या हाताने मारा हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न. व्हाईट बॉल दाबले 45 रन 45 धावा 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना उजव्या हाताने परत एकदा आपण पाहू गोलंदाज हलक्या हाताने चेंडू खेळला जाईल. इथे चेंडू हातातून षटकला. 1 धावा आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न धावफलकावर धावसंख्या 46 रन. गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतोय तो आहे सचिन इताफे. एक सचिन दुरेकर आहे आणि एक सचिन इताफे आहे. एक सचिन पराड आहे. इथे चेंडू आपण पाहतोय उजवेष्टीच्या पार. अजून एक सचिन आहे म्हणजे सचिन आबा खान ते संघ मालक आहेत सुमेश्वर संघाचे. धाबराका धावसंख्या जी आहे 47 3/47. गोलंदाज मार्गाने परत एकदा तयार. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताला पार करून यावेळेस मात्र गोलंदाज खूप भरकटला. इथे यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू आला नाही. वाईड +1 वाईडच्या रूपाने 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 49 धावा. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला खेळलाय. जेल सुटला आणि चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाबराका धावसंख्या आपण पाहतो या चौकाराच्या रूपाने वाढले गेले. आजच्या दिवसभरातलं पहिलं अर्धशतक पूर्ण झालं 53 धावा. परत खुल्या टप्प्याचा चेंडू आपण पाहतो इथे खेळला गेलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या रूपाने धाबराक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा. एकूण फलंदाज बाद आहेत ते 3 बाद 54. यानंतरचा होणारा सामना तो अमर युवा फाउंडेशन आणि लोहगावचा राजा उत्तरेश्वर. अमर युवा फाउंडेशन आणि लोहगावचा राजा उत्तरेश्वर
लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाला विनंती असेल आपली प्लेइंग 15ची यादी द्या. प्लेइंग 11 कोणते आहे ते पण मात्र कळवा. आणि एक डाव संपला म्हणजे 6 वर टाकून झाल्या की इथे टॉससाठी दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय. लोहगावचा राजा उत्तरेश्वर आणि अमर युवा फाउंडेशन बोथ कॅप्टन आपण इथे टॉससाठी यायचंय. सुरेश खांदवे गोलंदाजी प्रकृती आपण पाहतोय. चला घाई करा घाई. शिवा सर काय प्रॉब्लेम आहे. कॅप्टन थोडी घाई करा. सुरेश तय्या शेवटचं षटक आणि स्ट्राईकला फलंदाज विठ्ठल मोजे. वैयक्तिक धावसंख्या आपण दोघांची भाऊ. इथे मात्र झेल सुटला. विठ्ठल मोजेला मिळालेलं जीवदान 13 चेंडूमध्ये 27 धावा या विठ्ठल मोजेच्या आहेत. तर आता स्ट्राईकला पोचलेला फलंदाज आहे तो प्रसाद खानवे. 8 चेंडू खेळलाय आणि 16 धावा ह्या त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू डावातले बाकी असणार आहेत. या दरम्यान आधी आपण पाहतोय जमिनीला समांतर फटका जो खेळला गेलाय क्षेत्ररक्षण सुरेख असेल तिथे आपण पाहतोय एक धाव येईल. धाबरक इकडे पुढे जाईल. धाबरका धावसंख्या आप 56. 56 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक पहिल्या डावातलं चालू असताना इथे मात्र चेंडू हवेत. एका पाठोपाठ एक झेल सुटले गेलेत. याच्या अगोदर आपण पाहिलं 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला चौकार आला. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती झेल सुटला एक सिंगल आली. 6व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती झेल सुटला सिंगल आली. ह्या झेल सुटल्यानंतरच्या ज्या काही धावा आहेत ना ह्या खूप फायदेशीर ठरणार आहेत. शिवतेज संघाला इथे जीवदानाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू पोचेल काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर 1/4 रन चौकार आहे. सन्मान चिन्ह आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. वैष्णवी डेअरी फार्मचे प्रोप्रायटर आदरणीय लक्ष्मण नाना गुलाब निंबाळकर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अजून एक झेल सुटला पा. लागोपाठचा चौथा झेल सुटला गेलाय आणि इथे 2 धावा आल्या. टोटल स्कोर 63 धावा. 63 धावा आहेत. 3 बाद 63. प्रसाद कांदवे 11 चेंडू 23. 14 चेंडू 28 विठ्ठल मोजे. 2 षटकार विठ्ठलचे आहेत. 2 चौकार विठ्ठलचे आहेत. 4 चौकार प्रसादचे आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव येईल. दुसरीचा प्रयत्न केला आणि इथे फलंदाज बाद झाला. सोमेश्वर संघ तिथं फोटो सेशन करून घ्या लगेच. आणि शिवतेज तुमच्या संघाचं फोटो सेशन करून घ्या. शिवतेज आणि सोमेश्वर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण दोन्ही संघाने पलीकडच्या सेरेमनी बॉक्समध्ये जाऊन तिथे फोटो सेशन करून घ्यायचे. दोन्ही संघाला विनंती आहे. टोटल स्कोअर जो बनवला गेलाय 64. जिंकण्यासाठी 65 धावसंख्येचं लक्ष्य असणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये सर्वात मोठी धावसंख्या आहे.
चला टॉस करायचा आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर आणि त्याचबरोबर अमर युवा फाउंडेशन टॉससाठी या. दोन्ही संघ फोटो सेशन करून घ्या. सोमेश्वर आणि शिवतेज. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 1 ते 4 क्रमांकासाठी असणारे आकर्षक ट्रॉफीज, आकर्षक चषक उत्तरेश्वर करंडक यांच्या माध्यमातून आहे. ते युवा नेते आदरणीय आमचे आदिनाथ शेठ सोमनाथ निंबाळकर यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आकर्षक ट्रॉफी आपण देतोय आणि त्याचबरोबर संघ मालकांचा एक सन्मान आपण जो करणार चषक देऊन. तर कृष्णाई अर्थमूव्हर्स प्रोप्रायटर आदरणीय आमचे अनिकेत शंकर निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे सौजन्य आहे. सन्मान चिन्ह चषक सौजन्य जे आहे आदरणीय लक्ष्मणनाना गुलाब निंबाळकर प्रोप्रायटर वैष्णवी डेअरी फार्म आणि कुमार स्वप्नील दादा मारुती वाळके उद्योजक यांच्या वतीने आहे. कोल्ड्रिंक सौजन्य अक्षय संजय निंबाळकर प्रोप्रायटर योगीराज आईस्क्रीम शॉप कोल्ड्रिंक व्हॅन या ठिकाणी जे आहे ही कोल्ड्रिंक व्हॅन सौजन्य प्रमोद शेठ काळे आणि संदीपजी कोतवाल यांच्या माध्यमातून आहे. आणि एनर्जी ड्रिंकसाठी रेडबुल हे रेडबुल कंपनीच्या माध्यमातून आहे. पहिला आणि शेवटचा दिवस यासाठी आहे. यानंतरच्या होणारा सामना त्या सामन्याचा होणारा टॉस करण्यासाठी चंद्रकांत निंबाळकर, रोहिदास शेठ पवार, संदीप मोजे आणि भानुदास शेठ पवार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. आमचे भानुदास पवार यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान सौजन्य आहे. संदीप मोजे, रोहिदास पवार यांच्यातून सुद्धा ग्राउंड सौजन्य आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक चला चंद्रकांत शेठ निंबाळकर, रोहिदास शेठ पवार, संदीप शेठ मोजे, भानुदास शेठ पवार या 4 व्यक्तींच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. पाणी व्यवस्था आपण पाहतो इथे खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. कुमारी अभिलाषा दीपक खांदवे वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था अभिलाषाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या सर्वांच्या वतीने अभिलाषाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उत्तरेश्वर करंडक 2021 मध्ये आपण पाहतोय 5 गॅलरी आहे. मग त्याच्यामध्ये गॅलरी सौजन्य देणार आहे आदरणीय चंद्रकांत आबाजी खांदवे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब, आदरणीय सागर शिवाजी खांदवे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष, त्याबरोबर आदरणीय शिवाजी देवीदास खांदवे व्हाईस चेअरमन साईदत्त नागरी पतसंस्था, त्याचबरोबर आदरणीय दत्तात्रय सोमनाथ खांदवे जय बाबा ट्रान्सपोर्ट्स, त्याचबरोबर सुरेश तुकाराम खांदे हिंदवी डेव्हलपर्स आणि स्वामी समर्थ डेव्हलपर्स आदरणीय अमित शामराव जंगम. दोन्ही संघाचे कॅप्टन आले का? कॅप्टन दोन्ही आलेत का? अमर युवाचे तुमचे खेळाडू प्लेइंग 11 आहेत तेच का? अमर युवा सेम लिस्ट आहे. ओके तेच खेळाडू आहेत. पहिली प्लेइंग 11 जी होती तीच. इथेच करू ना सर की खाली घ्यायचं? इथे करतो अजितदादा निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. टॉस पलीकडच्या सेरेमनी बॉक्समध्ये आपण पाहतोय व्यासपीठाच्या समोर इथे टॉस केला जातोय. गॅलरी सौजन्य देणारे आदित्य मेगा सिटीचे प्रोप्रायटर आदरणीय आदित्य दीपक खांदवे, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आमचे ज्ञानेश्वर मामा शेळके, उद्योजक आदरणीय आमचे तानाजी खिराड, त्याचबरोबर स्वप्नीलदादा बाळके, मयूरशेठ मुरकुटे, रवींद्र निंबाळकर आणि अनिकेत निंबाळकर यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य सुद्धा आहे. आदरणीय आमचे लक्ष्मणनाना निंबाळकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉससाठी अगदी त्यांच्या समयित आहेत.
उत्तरेश्वर स्पोर्टचे असणारे संघ मालक आहेत. सन्मान चिन्ह सौजन्य यांच्या माध्यमातून असणार आहे. तर चला सामना झटपट सुरू होणं गरजेचं आहे. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. त्याच्यामध्ये शिवाजी बनकर आणि सचिन दुरेकर. म्हणजे पहिलं षटक शिवाने टाकलं, दुसरं षटक सचिन दुरेकरने टाकलं, तिसरं षटक शिवाने टाकलं आणि चौथं षटक परत एकदा सचिन दुरेकरने टाकलं. हे दोन गोलंदाज ज्यांनी पहिली 4 षटकं टाकली तेच दोन खेळाडू आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या सोमेश्वर संघातले असणारे हे प्युअर ऑलराऊंडर दोन खेळाडू आपण पाहतोय. अमर युवा फाउंडेशन संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजी असेल ती लोहगावचा राजा उत्तरेश्वर या संघाची. या संघाचे संघमालक अनिकेत शंकर निंबाळकर आहे. आणि यानंतरच्या सामन्यात आपण लोहगावचा राजा उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघामध्ये आमचे सूरजदादा निंबाळकर, निलेशदादा निंबाळकर यांना आपण पाहणार आहोत खेळताना. आणि सूरजदादा उत्तरेश्वर स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत आणि खेळताना आपल्याला लोहगावचा राजा उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला शिवा, नॉन स्ट्राईकच्या बाजूला सचिन दुरेकर आणि गोलंदाजी मरकती गोलंदाज सतीश मोजे गोलंदाजी मरकती आपण पाहतोय. सतीश इथे हा चेंडू पाहतीचे सुरे टाकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती थोडंसं अपील या म्हणजे केलं गेलं होतं. शिवा आणि सचिन ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतून आपल्याला जे पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत ही दोन नावं कधीच विसरू शकत नाही. एकाचं नाव शिवा आहे आणि एकाचं नाव सचिन आहे. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक सचिन रमेश तेंडुलकर. कोलपट्याचा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सीमा रेषेच्या जवळपास. तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धाबांवर धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात खातं खुललं गेलं संघाच. हा चेंडू डॉट जाताना आपल्याला जो पाहायला मिळेल सतीश मोजे आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कावरती आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपण पाहू पंचांच्या उजव्या हाताला पार करून उद्धव थिटे सर मेन पंचांच्या भूमिकेत या दरम्यान अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. शिवाला परतावं लागेल. बिग विकेट. आपण पाहतो इथे 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येवरती पहिला फलंदाज शिवाजी बनकरच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळालाय. आता शिवाजी बनकरच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो प्रदीप खांदवे हा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला असणार आहे.
नवीन फलंदाज आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपली पोहोचला जातोय प्रदीप खांदवे याच्यावरती या दरम्यान जबाबदारी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. शिवतेज आणि सोमेश्वर हा चेंडू मात्र सतीचा अतिशय लाच्या भाग चेंडू डॉट चेंडू निर्धाव असताना आपल्याला जो पाहिलं होतं 2 धावा धावफलकावरतीच्या आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं इथे अजूनही चेंडू 31 बाकी आहेत आणि 63 धावा ज्या बनवायच्या आहेत. टोटल 65 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 65चं टार्गेट आहे. उजव्या हाताने गोलंदाज सतीश फुलटा चेंडू इथे चेंडू हवेत इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाज प्रदीपला सुद्धा परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. It's a grand remix with DJ Sachin. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये जे संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकावरती धावासंख्या जी आहे ती 2-2. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 30 बनवायचे आहेत 63 आणि सरासरी आता इथून पुढे राखावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट 12.60 12.60. नवीन गोलंदाजी मार्कावरती नैनेश धुमाळ गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सचिन दुरेकर याच्या जोडीला गेलेला नवीन फलंदाज संकेत खांदवे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि चेंडू पोहोचले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. धाबराका धावसंख्या आपण चौकाराच्या पण वाढेल. संघाची धावसंख्या 6. या दरम्यान आपण पाहतोय नैनेश हा चेंडू अगदीचे भन्नाट वेगाने टाकताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतो इथे इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख असेल. हा चेंडू डॉट असेल. धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी जी 8 धावा षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असताना
आज खूप मोठी शांतता निश्चित आपल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. जे काय आपल्याला षटकार चौकार पाहिजे असं तर रोजच्या रोज ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. स्ट्राईकला असणारा फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय तो आहे संकेत खांदवे. या दरम्यान संकेतच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचलेला कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय परंतु नकार दिला गेला. इथं धावबाची संधी आणि काय घडलंय तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. अनमोल पवार सर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. हार्ट बीट्स किसके कम किसी के ज्यादा, क्या होने वाला है, कौन सी लाइट अभी जलने वाली है, रेड या ग्रीन, लाल की हिरवा. इथे आपल्याला पाहायचं इथे सगळ्यांचं लक्ष लागले गेले. कोणता रंग, कोणता कलर, हिरवा की लाल. विकेट सगळ्यात महत्वाची दोन्ही संघांसाठी. शिवतेज आणि सोमेश्वर यांच्यामध्ये हा सामना. तोपर्यंत क्षेत्ररक्षण आपण पाहूया इथं लावलं जाईल. फलंदाज बाद. रेड लाईट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक तिसरा. 3 बाद. धावफलकावरती धावसंख्या. एकूण धावफलक जो आहे नकुल अँड जीवन. सुरेश खांदवे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. एक धाव आली होती. दुसरी धाव घेत असताना आपण पाहिले की थोडासा अगदी फलंदाज खूप दूरवरती निघून गेला होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणला जेव्हा फिके सुरेख गोलंदाजाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि फलंदाज पोहोचण्याच्या अगोदर एष्ट्या उखडल्या गेल्या. धक्का क्रमांक तिसरा बसला गेला. 3 बाद. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 9 धावा. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जो महेश मोजे या दरम्यान आपण पाहतोय. महेश रूप बाबू. गोलंदाज तयार. बाबू गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला संकेत आहे. 9 धावा आहेत आणि 9 धावसंख्यांवरती धक्का क्रमांक 4. 4 बाद 9. या ठिकाणी नितीन शेठ निंबाळकर आणि त्याचबरोबर निलेश शेठ खांदवे उपस्थित झालेले आहेत.
मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संकेतला सुद्धा परतावं लागले. चौथा फलंदाज बाद झालाय. 4 बाद 9 धावा आहेत. तर नवीन फलंदाज सचिन पराड हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 4 बाद 9 धावा. धावा फलकावरती आपण पाहतोय गोलंदाज महेश मोजे अर्थात बाबूला पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश आपण पाहतोय. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत सोमेश्वर संघाचे. पंचाकडे अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं इथे धाव घेतली जाईल, कारण गोलंदाज आणि यष्टीरक्षक हे अपील करत होते आणि 30 या सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला किंवा मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. त्याचा फायदा घेतला. लेग बॉयच्या रूपाने मात्र एक धाव पुढे आली. धावप्रकार धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा 9 अंक जो काही अडचण करत होता सोमेश्वर संघाला, आता तो अंक थोडासा दूर झालाय. 10 वरती धावफलक आहे. 4 बाद 10 आणि या दरम्यान पुढचा चेंडू पोहोचला अगदी मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. थँक्यू. धावफलक वाढेल. संघ धावसंख्या 16 धावा आहेत. 4 बाद 16. आक्रमक असणारा हा फलंदाज सुरेश या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल या दरम्यान आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नाही. धावफलक धावसंख्या 17 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. 4 बाद 17. 4 बाद 17 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा होणारा सामना अमरिया फाउंडेशन विरुद्ध लोहगावचा राजा उत्तरेश्वर. टॉस अमरिया फाउंडेशन संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघ या संघाची फलंदाजी असेल. इथं 5वा फलंदाज बाद होताना पाहिला मिळाला. थँक्यू. इथं पहा मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ जे फलंदाज बाद होत आहेत. कुठलाच फलंदाज जास्त काळ मैदानावरती अगदी तग धरत नाहीये. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ टिकत नाहीये. येणारा प्रत्येक फलंदाज बिघड करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अगदी जेल देत बाद होतोय. थोडंसं बॅड कॉल होतोय. फलंदाज बाद होत आहेत. इथं थांबणं गरजेचं आहे. इथं थांबला तर 65 पर्यंत पोहोचला जाईल. इथं थांबला नाहीत तर मात्र सामना गमावा लागेल. 5 बाद 17 धावा आहेत. गोलंदाज तयार. आदित्य या दरम्यान एकदा आपण पाहूया. हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये आपण बक्षिसं जी पाहत होतो. स्पर्धे मला मैदान सौजन्य ग्राउंड सौजन्य आर.एस. खांदे क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आहे हे सौजन्य देणारे माजी सरपंच आदरणीय विकास जयराम भूकम, त्याचबरोबर आदरणीय उद्योजक आदरणीय सचिन नागनाथ निंबाळकर, त्याचबरोबर आदरणीय उद्योजक संजय संपत निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष दत्तात्रय खांदवे, खालसा डेअरीचे प्रोप्रायटर आदरणीय विक्रमसिंग सोना, सूर्या जिमचे प्रोप्रायटर आदरणीय विजय सूर्यकांत खांदवे, पवार डेअरी फार्म
याचे असणारे प्रोप्रायटर आदरणीय भानुदास निवृत्ती पवार, उद्योजक आदरणीय सागर गुलाब खांदवे पाटील, अर्पिता हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय विजय बबन खांदवे, उद्योजक आदरणीय विश्वास रोहिदास निंबाळकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक रोहिदास सोपान पवार, त्याचबरोबर माजी संचालक साहित्य नागरी सहकारी पतसंस्था अविनाश उत्तम मोजे, यशराज डेव्हलपर्स आदरणीय वैभव बाळासाहेब शिंदे आणि साई वॉटर सप्लायर्स मयूर काळभोर यांच्या वतीने लाईव्ह स्कोरिंगसाठी चौका .inला जे सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 पॅव्हिलियन आहेत, एक माझ्या डाव्या बाजूला आणि एक माझ्या उजव्या बाजूला आहे. अर्थात ही थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पॅव्हिलियन क्रमांक 1 जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन आहे आणि पॅव्हिलियन क्रमांक 2 जे आहे हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पॅव्हिलियन आहे. तिथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ज्या 2 राजांनी आम्हाला तारले गेले त्या 2 राजांच्या नावावरती असणारे पॅव्हिलियन आहे जिथं आम्ही नेहमीच आश्रय घेतो. राजांच्या आश्रयाखाली मात्र दोन्ही संघ खेळतात. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकातील चौथं षटक सुरू आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू खेळला गेला सीमारेषेच्या बाहेर षटकार चेहऱ्यात. धाबरेक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 23 धावा. षटकाराने आपण पाहतोय स्वागत केलं गेलं ते अजय मोजेचं. आदित्यने खेळले षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू बॅट वरती आला नाही. षटपीच चेंडू होता. चेंडू आपण पाहतोय इथे पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव असणार. धाबराका धावसंख्या आपण पाहतोय जी आहे 23 धावा आहेत. समीकरण एकदा आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 16 आणि बनवायच्या 42 धावा. 16 चेंडूमध्ये 42 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या. सामना अजून संपलेला नाही. 5 फलंदाज जरी बाद असतील पण राहिलेल्या 5 फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. त्या 5 पैकी एक आहे सुरेश खांदवे आणि एक आदित्य वाघमारे आहे जे आदित्यने षटकार खेळला गेलाय. इथे मात्र परत एकदा चेंडू पोचेल मिड विकेटला. खिलाडी क्या मस्त दस्त करे चेहऱ्यात षटकार. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है. त्या ठिकाणी आपण पाहतोय अजय काका मोजे जे गोलंदाजी करतायत त्यांना 2 षटकार या दरम्यान खेळले गेलेत. थँक्यू सार्थक. कार्तिक माफ करा. कार्तिक शिवशाही ग्रुपचा कट्टर समर्थक. काल सगळ्यात जास्त धुमाकूळ त्यांनीच घातला असेल. उजव्या हाताने परत एकदा. ओ हा चेंडू परत एकदा डाट जाताना पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. धापलकर धावसंख्या 30 धावा. समीकरण एकदा धापलक 29 धावा. एक धावा आली. आता धापलक 30 वरती धावांची पोहोचलोय. 4 षटकं संपली. 30 धावा धापलक करत आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. 12 चेंडू 35 धावा. 12 चेंडूमध्ये 35 धावा अजून या दरम्यान आपल्याला ज्या पाहायच्या आहेत, ज्या सोमेश्वर संघाला बनवायच्या आहेत.
एखादी लिहिलेली गोष्ट आहे ना ती खोडता येते. बॉल द्या, जुना बॉल द्या. स्कोरिंग अंडो करतायत, रिटर्न जात आहेत. बोललेले शब्द माघारी घेता येत नाही, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. जुना चेंडू द्या. 12 चेंडूमध्ये 35 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आपण पॅव्हिलियन बद्दल चर्चा करत होतो. जे 2 पॅव्हिलियन जे आहेत त्यामध्ये पॅव्हिलियन क्रमांक 1 ला आदरणीय अतुलदादा सोमनाथ खांदवे आणि आदरणीय अमोल नागोनाथ निंबाळकर यांच्या वतीने सौजन्य आहे. पॅव्हिलियन क्रमांक 2 साठी सौजन्य आदरणीय दीपक शेठ अशोक खांदवे, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोहगाव आणि सुनील सुदामराव गायकवाड उद्योजक यांच्या वतीने पॅव्हिलियन क्रमांक 2 साठी सौजन्य असलेल्या आपल्याला पाहायमध्ये. शौर्य इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतो हे ज्या बाउंड्रीज आपल्याला पाहायमध्ये आहेत. अतुल बनकर सर, विशेष म्हणजे सकाळी सुद्धा अतुल बनकर सर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होते. ते बाउंड्री सौजन्य जे आहे त्यांच्या माध्यमातून आहे. म्हणजे आपण अतुल बनकर सर यांना जे काय मानधन देणार आहोत, जे काय आपण त्यांना जी गोष्ट ठरवली होती त्यासाठी जे सौजन्य आहे ते मोजे डेव्हलपर्स आदरणीय शशिकांत बाळासाहेब मोजे आणि मोजे डेव्हलपरचे आदरणीय आमचे शरद सोपान मोजे यांच्या माध्यमातून बाउंड्री ग्राउंड रोप सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. बारा चेंडूमध्ये 35 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत आणि आता 11 चेंडूमध्ये 34 धावा ज्या बनवायच्या आहेत. 11 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. पाहूया गोलंदाज मार्कोती तयार आहे. गोलंदाज मार्कोती आपण पाहतोय गोलंदाज सतीश मोजे गोलंदाज मार्कोती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताने पंचाच्या उजव्या हाताला पार करून राईट आर्म राऊंड दी विकेट माराय. सूर्यप्रकाशचा फटका जमिनीला समांतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरतीवर 4 रन. चौकार. सारा दिन घूमते में बंद बुढ़िया सी, ओए 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 ओए, सारा दिन घूमते में बंद बुढ़िया सी. एक चौकार आलाय. फुलटा चेंडू मिड विकेटला पोहोचेल, सीमा रेषेच्या बाहेर. षटकारचे रन. धाबराक धावसंख्या आपण बघूया. षटकार जोरपट वाढेल. 41 धावा आहेत. हो, हा चेंडू सुरेख, हा चेंडू डॉट जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण जे आहे उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि बनवायचे आहे 24 धावा. 8 चेंडू 24, 8 चेंडू 24 धावा. उजव्या हाताने गोलंदाज तयार असेल पंचांच्या उजव्या हाताला पार करून. समोरच्या बाजूला परत चेंडू खेळला जाईल. भन्नाट वेग चेंडूला आपण पाहतोय. 4 रन. चौकार. शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावा. 10-45. सुरेश खांदवे आणि आदित्य वाघमारे या दोघांनी डाव सांभाळलाय. दोन्ही फलंदाज 7-7 चेंडू खेळलेत. सुरेशने बनवल्यात 21 धावा आणि आदित्यने बनवल्यात 14 धावा. आदित्यने खेळले 2 षटकार आणि सुरेशने खेळले 2 षटकार आणि 2 चौकार. दोघही फलंदाज 7-7 चेंडू खेळलेत. 7 चेंडू टाकायचे बाकी आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल डीप धरण्याच्या दिशेने. फायनलच्या दिशेने दरम्यान चेंडू पोहोचला गेला. 1 धाव असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षण सुरेख, फिके लाजवाब. धाबरेकीकडे पुढे जाईल. षटक क्रमांक 5 संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 46 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत
19 धावा, 6 गेंदे और 19 रन और भी जीत निकले जवानाने. घाई करा, खेळाडूंना विनंती असेल. मगाशी आपण अर्धा तास लेट होतो, तो अर्धा तास भरून काढायचा होता. आता आपण 30 मिनिटं लेट नाही, आता आपण 42 मिनिटं लेट आहोत. म्हणजे अजून सामना संपलेला नाही, 6 चेंडू टाकायचे. म्हणजे अजूनही नाही म्हटलं तरी आपण 50 मिनिटं लेट होणार आहेत. आपण वेळ वाचवण्याचं पाहतोय, इथं वेळ वाचत नाहीये, वेळ वाढला जातोय. पलीकडच्या बाजूला कॅन्टीनच्या बाजूला ज्यांनी काही ही शक्कल लढवली असेल, ज्यांच्या डोक्यात ही कल्पना असेल, त्यांना सॅल्यूट असेल की पलीकडच्या बाजूला एक छोटासा मंडप टाकलाय. निलेश दादा यांच्या डोक्यातली संकल्पना, मी निलेश दादा धन्यवाद देईन. कधी प्रेक्षक वर्ग रोज संध्याकाळी बसतात, त्यावेळेस ऊन थोडंसं कमी असते. पण हेच प्रेक्षक जर सावलीत जर बसले तर कदाचित प्रेक्षकांची संख्या तिथे वाढली जाईल. म्हणून तिथे एक छोटासा मंडप जो टाकलाय, जो शामियाना उभारला गेला, त्याबद्दल मी निलेश दादाला धन्यवाद देईन. 6 गेंदे 19 रन, 6 चेंडू 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आणि गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्गावरती नैनेश धुमाळ गोलंदाजी मार्गावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या नैनेशची कामगिरी आपण जर पाहिली तर या दरम्यान आपण पाहतोय समांतर फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक चिन्हावरती तिथे 1 धावा आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय, धावबाची संधी आणि 2 धावा. नैनेशने पहिल्या षटकात 7 धावा ज्या खर्च केल्या गेल्या होत्या, त्याला इथं 19 धावा वाचवायच्या आहेत. इथं पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. समीकरण बदललं, शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावा. काल 6 चेंडू 24 झाल्यात, काल 3 चेंडू 14 झाल्यात, काल 1 चेंडू आणि 6 पण झाल्यात. इथे मात्र चेंडू आपण पाहूया, मिडविकेट खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव तर आली. महेश मोचे चेंडूवरती आलाय, चेंडूची फिकी सुरेख आणि फलंदाज या दरम्यान बाद होईल सुरेश कांदवे. धक्का क्रमांक 6, 6 बाद 49. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 4 बनवायचे आहेत. 16 धावा. नवीन फलंदाज गिरीश खांदवे मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक कामगिरी जर आपण पाहिली तर या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल ती सुरेश खांदवे 10 चेंडू 25, जबरदस्त खेळ पाहायला मिळाले. आजकाल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 200चा स्ट्राईक रेट म्हणजे काहीच नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी बॉल टू रन खूप वाटायचे, 30 चेंडू 30 खूप वाटायच्या, 36 चेंडू 36 खूप वाटायचे. आता 36 चेंडू 72 कमी वाटतात. 200चा स्ट्राईक रेट सुद्धा आज असा कमी वाटतो. 4 चेंडू 16. इथे मात्र मॅचची कड, चेंडू पोचेल फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. पोचला या गिरीशने पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील, बनवायचे 12 धावा आणि धापारकरवरती धावा संख्या जी आहे ती आता 53 धावा आहेत. 7 फलंदाज बाद आहे. तयार. शेवटचे 3 चेंडू 12 धावा आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल धक्का क्रमांक 7. गिरीशला परतावं लागेल. आता गिरीशच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय तो गणेश खांदवे.
गिरीश बाद झाला. गणेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा ज्या बनवायच्या आहेत. यानंतर अमरिया फाउंडेशन तुमचं क्षेत्ररक्षण आहे. तुम्ही आता या डकआउटकडे. मुन्ना सर टोटल टीम घेऊन या. विशाल निंबाळकर. चला शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. तुम्ही आता घाई करा. आपण ऑलरेडी अगदी आपण पाहिलं तर अगदी 40-45 मिनिटं आज आपला उशीर आहे. त्यामुळे विनंती असेल आपण या. 2 चेंडू 12 आणि इथे आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या जवळपास. तिथं 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. जर कुठल्या प्रकारचा वाईट बॉल, नो बॉल, अतिरिक्त चेंडू जर पडला गेला नाही तर शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. इथं 1 चेंडू 6 झाल्यात. इथं 1 चेंडू 2 पण नाही झाल्या. हा इतिहास आहे. आणि या दरम्यान लॉंग ऑनला झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल झाला नाही. प्लस 1 रन इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सामना जिंकलाय तब्बल 9 धावसंख्येने तो शिवतेज या संघाने. नऊ धावसंख्येने शिवतेज संघ जिंकलेला आहे. चला सेकंड करण्यासाठी टोटल टीम चला. आपण अगदी हे नियम पहिल्या दिवशी अगदी जे सांगितलेले आहेत. टीम जिंकू किंवा पराभूत हो, जिंकलेल्या टीमने आणि पराभूत झालेल्या टीमने दोन्ही संघाने एकमेकांना हस्तोलंघन करण्यासाठी सेकंड करण्यासाठी ग्राउंडवरती जायचे. चला हा चला सोमेश्वर टीम चला. आणि चला आता लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षणासाठी उतरणार आहे. फलंदाजी माफ करा. फलंदाजीसाठी